आपण परत प्रश्नांकडे जाऊया. तर मला अनेक लोकांनी विचारलं की आम्हाला कप घ्यायचा आहे, आम्ही आम्ही सुद्धा या पॅड्सना वगैरे कंटाळलो आहोत, त्या रॅशेसना कंटाळलो आहोत, तर कोणत्या साईजचा कप निवडायचा. तर त्याचं तुम्ही जर यूट्यूबवरती किंवा त्याच्या अनुषंगाने जे काही लेख इंग्लिशमध्ये इंटरनेटवरती आहेत, तर त्याच्यावरती असं एक प्रामुख्याने सांगितलेलं आहे की आपण तो कप बेसिकली आपल्या सर्विक्समध्येच ठेवतो. म्हणजे जिकडनं ते रक्त त्या कपमध्ये साठतं. मी दाखवते, हा माझ्याकडे माझा कप आहे. तो असं सर्विक्समध्ये ठेवतो आणि त्याच्यावरती आपण ते असं रक्त साठतं. तर आपलं सर्विक्स मोजण्याची गरज असते. म्हणजे आपलं वजायना आहे त्याच्यामध्ये सर्विक्स असतं वरती, ते मोजण्याची गरज असते. तर आता हे प्रत्येकाने प्रत्येकाचं स्वतःचंच करायचं असतं, कारण ते न मोजता एखादा मागवला आणि तो व्यवस्थित बसला नाही तर आपला ओव्हरऑल कप विषयीचा अनुभव हा वाईट ठरू शकतो आणि आपण परत कप वापरणार नाही. सो जसं आपण गायनोकॉलॉजिस्टकडे जातो आणि गायनोकॉलॉजिस्ट बोटाने चेक करतात. अनेक ज्या माझ्या मैत्रिणी गायनोकॉलॉजिस्टकडे गेल्या असतील, ज्या आता टीनेजर्स आहेत, त्या सुद्धा समजा ज्यांना पाळी आली आहे त्या सुद्धा एकदा कधीतरी गायनोकॉलॉजिस्टकडे गेल्या असतील. तर गायनोकॉलॉजिस्ट जसं बोट घालून चेक करतात तसं आपणही आपलं सर्विक्स चेक करावं. ही एक खूप चांगली पद्धत आहे स्वतःच्या शरीराशी ओळख होण्यासाठी. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल ते लाज वाटण्यासारखं काहीच नाहीये. सो हे जे मधलं बोट आहे ते आपण चेक करून घ्यायचं. जर इथपर्यंत सर्विक्स लागलं, म्हणजे सर्विक्समध्ये घातल्यानंतर वरती एक पातळ लेअर लागतो मऊ, तो लागला की म्हणजे आपलं सर्विक्स संपलंय, तेवढं आहे. तर टीनेजर्सचं मोस्टली एवढं असतं. त्याच्यामुळे त्यांना एक्स्ट्रा स्मॉल कप व्यवस्थित आहे. म्हणजे कप कसा निवडावा या प्रश्नाचं उत्तर दिलं तर ज्यांचं जे सेक्शुअली ऍक्टिव्ह आहेत, ज्यांचं लग्न झालेलं आहे पण अजूनपर्यंत मूल नाही झालंय, त्या मुलींसाठी, महिलांसाठी आपलं सर्विक्स चेक केलं तर ते बरोबर बोटाच्या मधल्या पेरापर्यंत येतं. सो त्यांना एक्स्ट्रा आपलं त्यांना स्मॉल साईज किंवा मीडियम साईज ही बरोबर होते. आणि ज्यांनी नैसर्गिक ज्यांचं बाळंतपण झालेलं आहे, म्हणजे ज्यांनी योनी मार्गे बाळ ज्यांचं बाहेर आलेलं आहे, तर त्यांच्यासाठी लार्ज हा ऑप्शन आहे. तर कप निवडताना सगळ्यात पहिल्यांदा आपण आपलं सर्विक्स मोजणं जास्त गरजेचं आहे. ते तुम्ही मोजूही शकता आणि खूप सोपं असतं, काही त्याच्यामध्ये कठीण असं काहीच नाहीये. आणि जसं मी सांगितलं की टीनेजर्स हे एक्स्ट्रा स्मॉल वापरू शकतात 18 वर्ष वयापर्यंतच्या किंवा लग्न न झालेल्या, सेक्शुअली ऍक्टिव्ह नसलेल्या. आणि जे सेक्शुअली ऍक्टिव्ह आहेत, लग्न झालेल्या आहेत, त्यांना मीडियम साईज वापरू शकतो. तर हा माझा जो कप आहे तो मी पी सेफ या कंपनीकडनं मागवला होता. तर पी सेफमध्ये 3 ऑप्शन आहेत. तर हे पी सेफचं हे ओके, हे बॉक्स आहे. तर हा स्मॉल साईज आहे, म्हणजे हा त्यांचा मीडियम साईज आहे बेसिकली. तर कारण त्यांच्याकडे एक्स्ट्रा स्मॉल, स्मॉल आणि लार्ज असे 3 ऑप्शन आहेत. सो मी स्मॉल साईज मागवला आणि तो प्रॉपरली माझ्या जर मी परत इथे आल्यानंतर मोजला तर तो बरोबर माझ्या सर्विक्स पर्यंत येतोय, म्हणजे मधल्या बेरापर्यंत तो जातोय. तर हा मी मागवला आणि मी ठरवलं की आता आपण हा ट्राय करायचा. तर पुढचा प्रश्न असा होता की कप कसा घालावा. आता कप कसा निवडावा हा प्रश्न समजला. कप कसा घालावा या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने थोडं देते. जसं आपण मार्केटमध्ये जातो, एखादे कपडे विकत घेतो आणि घरी आल्या आल्या ते ट्राय करतो की कसे दिसत आहेत आपल्याला, तर तसं कप बाबत अजिबात करायचं नाही. कारण आपले जे वजायनल मसल्स असतात ते टाईट असतात आणि ज्यावेळेला आपल्याला पाळी येते तेव्हा ते मसल्स लूज झालेले असतात, सैल झालेले असतात. त्यावेळेला हा कप बरोबर इझिली, स्मूथली आतमध्ये जातो. जर तुम्ही बाजारात म्हणजे ऑनलाईन मागवल्यानंतर तो आल्या आल्या ट्राय केलात तर तुम्हाला 100% दुखणार. कारण तेव्हा तुमचे मसल्स हे त्या फॉरेन गोष्टीला ऍक्सेप्ट करण्यासाठी रेडी नसतात. पाळी आल्यानंतर मात्र जेव्हा आपले मसल्स लूज झालेले असतात, थोडे सैल पडलेले असतात, त्यावेळेला तुम्ही हा कप इझिली त्याच्यामध्ये घालू शकता वजायनामध्ये. ओके. सो आणि हा कप कसा घालावा,
तर तुम्ही जर यूट्यूबवरती कप फोल्ड्स या नावाने जर सर्च केलं तर तिथे 9 वेगवेगळ्या प्रकारचे फोल्ड्स येतात. तर एक दोन मी दाखवते, पण तुम्हाला ते 9 पाहिल्यानंतर तुम्हाला जो सुटेबल आहे तो तुम्ही चूज करून घेऊ शकता. आता एक सी फोल्ड म्हणून आहे, तर हे असं मध्ये दाबलं आणि एकत्र केलं का हा सी तयार होतो, राईट. मग हा असा आपण तो वर आपल्या वजायनामध्ये घालू शकतो आणि तो असा ओपन होतो. ओके. दुसरा आहे तो असा गुलाबासारखा दिसतो थोडासा, तर तसा मस्त आतमध्ये दाबायचा आतमध्ये आणि असं हे करायचं है ना. हा जाण्यासाठी सोपा असतो, म्हणून अनेक जणी हा वापरतात, पण मी मात्र सी फोल्ड वापरते कारण तो जातोही खूप व्यवस्थित आणि आतमध्ये तो पॉपअप पण व्यवस्थित होतो. सो असे आणखीन म्हणजे असे 9 प्रकारचे फोल्ड्स तुम्हाला इंटरनेटवरती किंवा यूट्यूबवरती मिळून जातील. ओके. एक होता प्रश्न की हे जे मटेरियल वापरलेलं आहे ते त्रासदायक तर होणार नाही का, कारण आपण काहीतरी आपल्या शरीरामध्ये आतमध्ये घालतो आहोत. पॅडचं कसं असतं की ते शरीराच्या म्हणजे योनीच्या बाहेर असतात, त्याच्यामुळे त्याच्या विषयी विचार करताना आपण म्हणजे ते घेताना आपण विचार करत नाही, पण त्याचे जेव्हा साईड इफेक्ट्स आपल्याला कळायला लागतात किंवा ते रॅशेस यायला लागतात ना, मग आपल्याला कळतं की हे मटेरियल किंवा हे जे काही वापरले ते काही मला सुटेबल नाहीये. तर हे सिलिकॉनचं मटेरियल आहे, अगदी मऊ आहे, म्हणजे मी जास्त मेहनत न घेता ते असं दाबलं जातं आहे. सिलिकॉन असल्यामुळे ते वॉटरप्रूफ पण केलेलं आहे, म्हणजे पाणी त्याला चिकटून राहत नाही किंवा रक्त त्याला चिकटून राहत नाही. आणि त्याला हे जे 2 होल दिलेले आहेत बघा, दिसत आहेत का? हां, असे एक समोरासमोर असे 2 होल आहेत त्याला. ते सक्शन बिल्ड होण्यासाठी असतं, म्हणजे तुम्ही फोल्ड केल्यानंतर ज्या वेळेला आतमध्ये टाकता तेव्हा तो उघडावा याच्यासाठी ते सक्शन असतं असं. आणि ह्या 2 हवेच्या या भोकांमुळे ते असं खाली येत नाही, म्हणजे ते असं फिट बसतं, व्यवस्थित बसतं. ठीक आहे, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आता. हेवी फ्लो असताना कप भरेल का, हा एक प्रश्न खूप वेळा मला आला. कारण काय असतं, प्रत्येकालाच हेवी फ्लो पहिला आणि दुसरा दिवस असतो. फार कमी लोकांना तो अगदी 5 दिवसही असतो हेवी फ्लो, आणि काही लोकांना 5 दिवस नॉर्मल फ्लो असतो. त्याच्याविषयी मी एक खूप गमतीशीर गोष्ट ऐकलेली आणि त्याच्यामुळे म्हणजे एक सायंटिफिक गोष्ट आहे ती. त्याच्यामुळे माझं असं म्हणजे मी असे एनलायटन झाले की ओ असं आहे. तर जनरली आपल्याला काय होतं, जेव्हा पाळी येते तेव्हा ते ब्लड क्लॉट्स पडत असतात, म्हणजे अशा गुठळ्या पडत असतात रक्ताच्या. आणि जेव्हा पॅड असतं तेव्हा ते पॅड काय करतं, त्या रक्ताची गुठळी अशी पसरवतं. ओके. सो पसरल्यानंतर ते रक्त पूर्ण पॅडला पसरलं जातं, ते काय तिथल्या तिथे राहत नाही. सो ते रक्त पसरल्यामुळे तो पॅड लवकर भिजतो आणि आपल्याला असं वाटतं की हेवी फ्लो आहे आपल्याला. सो ते जे क्लॉट्समध्ये रक्त पडत असतं ते मुळात थोडं थोडं असतं, ते थोडं थोडं पडत असतं. अशा वेळेला ज्यांना हेवी फ्लो आहे किंवा ज्यांना जसा फ्लो आहे ते प्रत्येकाने स्वतःचं मॉनिटर करायचं असतं. म्हणजे पहिल्या दिवशी समजा तुम्ही कप घातलात आणि एक 3-4 तासांनी काढून बघितलात, मग तुम्हाला कळतं की साधारण तो किती भरला आहे. आणि मग तुम्हाला अंदाज लावता येतो, ते मॉनिटर करता येतं आणि अंदाज लावता येतो की 4 तासानंतर हा अर्धा कप भरतो आहे, म्हणजे 5 तासानंतर तो पूर्ण भरेल किंवा 5.5 तासानंतर पूर्ण भरेल. मग 5.5 तास हा तुमचा एक टायमिंग तुम्ही शेड्यूल ठरवू शकता, जेव्हा तुम्ही हे कप काढून रिकामा करून धुवून थोडासा आणि परत वापरू शकता. सो हे प्रत्येकाने स्वतःचं मॉनिटर करायला लागतं. माझ्या बाबतीत असं झालंय की सुरुवातीला पहिल्या वेळेला पाळी आली त्यावेळेला जेव्हा मी कप वापरला तेव्हा मी सारखी जाऊन बाथरूममध्ये चेक करत होते, जसं मी लेखात लिहिलं होतं. पण नंतर मला कळलं की मला एक साधारणतः 6 तास ते जातंय व्यवस्थित. 6 तासानंतर मला ते कप काढणं गरजेचं आहे. कप काढला,
परत घातला की परत 6 तासानंतर मी काढते. त्याच्यामुळे आता मी पहिल्या दिवशी 6 तासानंतर काढते, दुसऱ्या दिवशी 7 तासानंतर काढते आणि तिसऱ्या दिवशी मी त्याच्यापेक्षा जास्त तासानंतर तो काढते. अनेकदा मी ओव्हरनाईटही ठेवते, कारण रात्री झोपण्याच्या आधी एकदा रिकामा करून पुन्हा इन्सर्ट करून आपण झोपायला जाऊ शकतो. काहीही प्रॉब्लेम होत नाही आणि कसंही झोपू शकतो. म्हणजे इकडे तिकडे कुशीवर हात पाय इकडे तिकडे टाकून कसंही झोपू शकतो. सो त्याच्यामध्ये शांत झोप लागते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपण आंघोळीला जातो तेव्हा आपण ते काढू शकतो. त्यामुळे ओव्हरनाईट तो ठेवणंही काही प्रॉब्लेम नाही आहे. सो हेवी फ्लोचं तुम्हाला कळलं. हां, म्हणजे हेवी फ्लोचं म्हणणं आहे की दिसायला छोटा दिसतो. आता याच्यामध्ये हा 22 ml चा आहे, एक्स्ट्रा स्मॉल आहे तो 16 ml चा आहे आणि लार्ज आहे तो 30 ml चा आहे. सो तो छोटा दिसत असला तरी सुद्धा तो त्याचं काम फार शिताफीने करतो. त्याच्यामुळे त्याची काही घाबरण्याची गरज नाहीये. आणि मी जसं सांगितलं, जसं तुम्ही मॉनिटर केलं स्वतः का तुम्हाला त्याच्याबद्दल एक आत्मविश्वास यायला लागतो किंवा एक विश्वास यायला लागतो की या वेळेनंतर आपण काढू शकतो. दुसरं, पहिल्यांदा कप घालताना काय पथ्य पाळावीत. अनेकांनी असं सांगितलं की आम्हाला कप घालताना भीती वाटते किंवा आता जेव्हा त्याचा विचार करतो तेव्हा माझी धडधड वाढते किंवा मला असं दडपण येतं, मला अशी भीती वाटते, पोटात गोळा येतो. तर सगळं हे माझ्याबरोबर पण झालेलं आहे. कारण मी मागवलं खरं, पण ते जेव्हा वापरायची वेळ आली तेव्हा ॲज युजल म्हणजे मला तेच झालं जे सगळ्यांना होऊ शकतं. सो माझं मत असं आहे की त्यावेळेला तुम्ही शांतपणे बसलं पाहिजे, एकदम शांतपणे स्वतःचं म्हणजे दीर्घ श्वास घेऊन शांत केलं पाहिजे आधी स्वतःला आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा तो कप इन्सर्ट केला पाहिजे. पहिल्या वेळेला इन्सर्ट करताना थोडीशी धडपड करावी लागते, कारण आपल्याला फोल्ड नवीन असतो, आपल्याला ते कसं घालायचं हे माहिती नसतं, ते पॉपअप होतंय की नाही आतमध्ये हे माहिती नसतं. तर अशा पद्धतीने थोडेसे क्वेरीज असतात डोक्यामध्ये. तर मला असं वाटतं की थोडंसं शांत बसायचं आधी, डोळे मिटून एकदम शांत तुमचं मन झालं आणि मग तुम्ही तो कप वापरा. त्याच जोडीला एकीने मला प्रश्न विचारला होता की मी कप घातला पण तो आतमध्ये पॉपअप होत नाही, म्हणजे ओपनच होत नाही आतमध्ये, तर मी काय करू. तर त्याचं मला उत्तर असं आहे की जेव्हा तुम्ही आतमध्ये घालता, असं तुम्ही आतमध्ये समजा घातला, हा सी फोल्ड आहे, तो मी असा आतमध्ये घातला का ही जी खालची बॉटम आहे याचं कपचं, ते तुम्ही असं थोडंसं दाबू शकता. असं थोडं इकडे तिकडे दाबल्याने ना तो वरचा ओपन होतो आणि तो ओपन झाला ना की सक्शन बिल्ट होतं. या दोन बोकांमुळे तो सक्शन बिल्ट होतं तिकडे आणि मग तुम्ही थोडंसं ही स्टेमने ते थोडंसं असं खेचून बघा. असं असं थोडंसं खाली खेचून बघायचं. ते जर मस्त बसलं असेल तर मग निश्चिंत राहायचं. जर ते खाली येत असेल, म्हणजे जर ते ओपन झालं नाही आणि असं खाली येतंय, तर मात्र परत ते वर ढकलायचं आणि इकडे या साईडला थोडंसं असं बोटानी दाबायचं, मग ते ओपन होतं. आणि काढताना आपण कायम हे असं दाबून मग काढायचा. सो जर पॉपअप त्यावेळेला जरी झाला नाही, म्हणजे तुम्ही घातला आणि पॉपअप झाला नाही तरी काही हरकत नाही, तुम्ही घाला तो. हे खालचं जे बॉटम आहे, म्हणजे खालचा जो रिंग आहे याची, ह्या स्टेमच्या वरची, ती अशी गोलाकार हाताला लागली पाहिजे, अशी गोलाकार लागली पाहिजे. ती कुठूनही अशी दबलेली वगैरे नसली पाहिजे, अशी दबलेली नसली पाहिजे. ती गोलाकार लागली की समजायचं की वरती ते बसलंय व्यवस्थित. आणि मग थोडा वेळ परत शांत बसायचं, उठायचं, थोड्या वेळाने चालायचं थोडा वेळ, आणि मग चालल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली आतमध्ये ते असं ओपन होतंय असं वाटणार, म्हणजे ते फील होणार. आवाज येत नाही त्याचा, पण ते फील होतं. सो तो एक प्रश्न नक्कीच मला आवडलं त्याच्याविषयी सांगताना, कारण हे मी स्वतः ट्राय केलेलं आहे. ओके. सो कप योनीत एकदम आत जातो का, असा एकीने प्रश्न विचारला. तर आपलं जेवढं सर्विक्स असतं तेवढंच ते आतमध्ये जातं. म्हणजे ही जी स्टेम आहे कपची, ही आपल्याला आपल्या बोटाला लागली पाहिजे इतकं ते आत घालायचं.
हे आपल्या बोटाला नाही लागलं पाहिजे, हे थोडंसं आत असलं पाहिजे जेव्हा तुम्ही दाबता तेव्हा. ही स्टेम थोडी बाहेर असली पाहिजे, बाहेर म्हणजे एकदम बाहेर नाही, आपल्या वजायनाच्या आतमध्येच असली पाहिजे, पण थोडी ती हाताला लागली पाहिजे नक्कीच. ठीक आहे, त्याच्यामुळे तो एकदम आत जात नाही किंवा तो आतमध्ये डिसअपिअर पण होत नाही, म्हणजे गायब होत नाही आतमध्ये. कारण अनेकदा तो असा आतमध्ये लपला जातो, ही स्टेम आतमध्ये लपली जाते, कारण आपण उभे राहतो, आपण चालतो, त्यावेळेला तो वजायनामधनं तो आतमध्ये गेलेला असतो. त्यावेळेला काय करायचं, ज्यावेळेला तुम्हाला काढायचा असेल आणि ही स्टेम आतमध्ये गेली असेल तरी घाबरण्याचं काही कारण नाहीये. तुम्ही जसं आपण पायावर बसतो टॉयलेटला, तर पायावर बसल्यानंतर आपण पोटाचे मसल्स वापरतो, है ना, पोटाचे मसल्स वापरतो. ते मसल्स वापरले की हे स्टेम आपोआप खाली येते आणि मग ती ओढून तुम्हाला अशी काढता येते. सो याची काळजी करू नका की कप आतमध्ये गेला आणि तो एकदमच आतमध्ये गेला तर तो बाहेर कसा काढायचा वगैरे वगैरे, तर अशी काही काळजी करू नका. खूप सेफली तुम्ही आतमध्ये तो ठेवता, खूप सेफली तुम्ही तो काढू शकता आणि पोटाचे मसल्स वापरून ते आरामातच बाहेर येतं, ते काय आतमध्ये गायब होत नाही. सो त्याची काळजी करू नका. दुसरं म्हणजे ऑफिसच्या टॉयलेटमध्ये रिकामा करणं सोपं असतं का? आता मी जेव्हा हा कप वापरला त्याच्यानंतर मी प्रवास केला, ट्रेकिंग केलं, माझ्या ऑफिसला 2दा जाऊन आले. सो ऑफिस टॉयलेट हे तुलनेने स्वच्छ टॉयलेट असतं, तिकडे तुम्हाला तो रिकामा करून परत घालता येतो, कारण तोपर्यंत तुम्ही त्याची काढघाल ही 2-3 वेळेला केलेली असते, त्याच्यामुळे ऑफिसमध्ये तो रिकामा करण्याचा काहीच प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यामुळे ते फारच युजर फ्रेंडली आहे. आता तो घालायचा कसा, तर त्याचे 2-3 हे सांगितलेले आहेत, म्हणजे पोझिशन्स सांगितलेले आहेत, की जसं आपण टॉयलेटला बसतो तसं बसूनही घालता येतं, बाथरूममध्ये पूर्ण पाय पसरून बसून घालता येतं, किंवा टॉयलेट सीटवरती असं खुर्चीत बसल्यासारखं बसूनही तो घालता येतो, म्हणजे एक पाय वरती ठेवून. तर असे सगळे पोझिशन्स जे आहेत, ज्या पद्धतीने घालता येतात ते तुम्ही यूट्यूबवरती बघा, त्यातलं तुम्हाला जे सुटेबल वाटतं ते तुम्ही वापरा. मी स्वतः जे वापरते ते म्हणजे बाथरूममध्ये असं पाय पसरून बसायचं आणि घालायचं, त्याच्यामुळे व्यवस्थित मला घालता येतं. नेक्स्ट म्हणजे कप घातल्यावर त्याची स्टेम म्हणजे ही शेंडी बाहेर टोचते का? तर हा खरं मलाही प्रश्न पडला होता ज्या वेळेला मी विकत घेणार होते. तर आपण जेव्हा घालतो आतमध्ये त्यावेळेला ही स्टेम आतमध्ये असते, आपल्या बोटाला लागते, पण ती आपल्या वजायनल याच्या बाहेर आलेली नसते. त्याच्यामुळे तुम्ही जीन्स घाला, तुम्ही बिकिनी घाला, काहीही फरक पडत नाही, कारण ह्याची स्टेम अजिबात बाहेर दिसत नाही आणि टोचत तर त्याहूनही नाही. जर तुम्हाला ती टोचती असं वाटलं तर म्हणजे तुमचा कप थोडा खाली आलेला आहे, तो तुम्ही वरती सरकवायचा, बाकी काही नाही. नाहीतर जसं मी म्हटलं की पॅड घातल्यानंतर आपल्याला जीन्स घालू की नको असा मला प्रश्न पडायचा. सॉरी, पॅड घातल्यानंतर किंवा दुसरे कपडे घालू की नको असा प्रश्न पडायचा. तर कप बाबत असं अजिबातच होत नाही. जसं मी सांगितलं की तुम्ही बिकिनी घालून स्विमिंगला जाऊ शकता, इतकं ते दिसतही नाही. नेक्स्ट प्रश्न आहे, कप लीक होतो का? कप व्यवस्थित बसला असेल तर तो लीक होत नाही. पहिल्या वेळेला जेव्हा आपण प्रयोग करतो किंवा पहिल्या वेळेला आपण जेव्हा कप ठेवतो त्यानंतर फक्त पहिल्या दिवशी तुम्ही त्याच्यासोबत पॅड पण घेऊन बघा, जस्ट टू कन्फर्म की तो लीक होत नाहीये. आणि तुम्हालाही एक त्याचं एक दूध का दूध पाणी का पाणी म्हणतात ना, तसं होऊन जातं की पुरावाच मिळतो की अच्छा हे तर अजिबातच लीक होत नाहीये, कशाला टेन्शन घ्यायचं वगैरे. तर मी असं रेकमेंड करेन की पहिल्या वेळेला तुम्ही जर वापरत असाल तर तो कप घातल्यानंतर तुम्ही त्याच्या जोडीला पॅड सुद्धा घ्या, फक्त कन्फर्म करण्यासाठी की त्याचं काही लीक होत नाहीये आणि तुम्हाला स्वतःला त्याच्याविषयी कॉन्फिडन्स वाढेल. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून बाय बाय म्हणायचं पॅड्सना. ओके, सो हाऊ टू क्लीन इट, म्हणजे तो साफ कसा करायचा. आता एकीने मला विचारलं की तो एकदा घातल्यानंतर डायरेक्ट 5व्या दिवशी काढायचा का, तर नाही.
तसं नाही करायचं. सकाळी आपण जेव्हा पाळी आल्यानंतर आपण तो घालणार, कारण अगोदर तो ट्राय करायचा नाहीये. पाळी आल्यानंतर घातलं, 4-5 तासांनी तुम्ही तो काढा, रिकामा करा आणि अगदी कोमट पाणी असतं ना, त्याने तो धुवा छान. साबण लावायचा नाही, कारण आपण हा वजायनामध्ये ठेवतो. साबणामध्ये असलेले केमिकल्समुळे आपल्याला आतमध्ये काही इतर गोष्टी म्हणजे इतर त्याचा त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे साबणाने धुवायचा नाही, तो छान पाण्यानेच फक्त धुवा आणि तो सुकवा, पूर्ण असं पाणी काढून टाका, पुन्हा फोल्ड करा आणि इन्सर्ट करा. असं तुम्ही 5ही दिवस करा आणि 5व्या दिवशी संपल्यानंतर, तुमची पाळी संपल्यानंतर तो गरम पाण्यामध्ये उकळून स्टरलाइज करायचा, उकळायचा. जसं आपण ते लहान बाळाच्या बाटलीचं बूच नाही का उकळतो त्याला देण्याच्या अगोदर, बाळाला देण्याच्या अगोदर, तसं हे सुद्धा करायचं. वापरण्याच्या आधी पाण्यात उकळून घ्यायचा, स्टरलाइज करायचा, मग तो वापरायचा. 5 दिवस वापरल्यानंतर शेवटच्या दिवशी तो परत म्हणजे धुतलेला कप हा पाण्यामध्ये उकळायचा आणि स्टरलाइज करून तो कोरडा करून नीट परत ठेवून द्यायचा. सो 5ही दिवस हा वापरता येतो सेम कप. त्यामुळे 2 कप घेण्याची तशी गरज पडत नाही. जर तुम्हाला सेफर साईड ठेवायचा असेल म्हणजे दुसरा कप, तर तुम्ही ठेवू शकता, पण तशी काही गरज वाटत नाही मला तरी. सो ते एक मुद्दा आहेच. त्याच्यानंतर आपल्याकडे हे कप्स हे 12 ते 13 कंपन्यांचे अवेलेबल आहेत. मी हा पी-सेफ कडनं मागवलेला आहे, पण त्याच्या सोबतीला सेफ कप, त्याच्यानंतर 2-3 कप्स आहेत की जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही मेन्स्ट्रुअल कप म्हणून जर गुगल केलं तर तुम्हाला बरेचसे ऑप्शन येतात. त्याच्यानंतर काहींची स्टेम ही अशी गोलाकार असते, अशी काहींची चप्पट असते, काहींची उभी असते. तर तो एक फरक असतो. तुम्ही त्याचे रिव्ह्यूज वाचू शकता की कोणाला किती त्याचा फायदा झाला, काय फायदा झाला, त्याचे ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज हे तुम्ही तिथे वाचू शकता. आणि तुम्हाला जसा सुटेबल होईल त्या साईजचा कप तुम्ही मागवून त्याचं ट्रायल घेऊ शकता. पी-सेफ मी स्वतः वापरलाय, त्याच्यामुळे मी तुम्हाला रेकमेंड करू शकते, कारण तो खूप चांगला आहे आणि मला खूप जास्त सूट झालेला आहे. त्याच्यामुळे हा माझा स्मॉल साईज आहे, तुम्ही स्मॉल साईजही वापरू शकता. तर याच्यामुळे मला काय काय फायदा झाला, आता हे बरेच प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. एक राहिलं, कपचं काही वेगळं फिलिंग असतं का? तर साहजिकच आहे हा प्रश्न येणं, कारण पॅड घातला ना की त्याचं वेगळं फिलिंग येतं. आपल्याला सतत जाणवत असतं प्रत्येक क्षणी की मी पॅड घेतलेला आहे आणि मला पाळी आलेली आहे हे जाणवतं. कुठेही चढत असू किंवा चालत असू तरी आपलं पॅड ते आपल्याला जाणवत राहतं आपल्या स्किनला. तर तसं कपचं अजिबातच काही होत नाही. म्हणजे तुम्ही पाळीच्या पहिल्या दिवशी संध्याकाळपर्यंत विसरून जाता की मला पाळी आलेली आहे. इतकं त्याची म्हणजे असं तो मॅजिकल एक्सपिरियन्स देतो. आणि मी असं रेकमेंड करेन सगळ्यांना की ज्यांना म्हणजे ह्या पाळीच्या दिवसात ज्या बाह्य त्रास आहेत त्याच्यापासून मुक्तता पाहिजे असेल ना, तर तुम्ही नक्कीच कपच वापरला पाहिजे, कारण ते खूप जास्त इको फ्रेंडली पण आहे आणि युजर फ्रेंडली पण आहे. त्याचा माझा झालेला फायदा म्हणजे जेव्हा मला पाळी आलेली तेव्हा मी गावाला गेले होते. सो गावाला एक मोठा प्रश्न असतो की आपले वापरलेले पॅड्स टाकायचे कुठे. तर काही जण तिकडे मातीत खड्डा खणून वगैरे टाकतात किंवा कुठेही टाकले जातात, किंवा पूर्वी कापड वापरायचे तेव्हा बायका कुठेतरी नदी किनारी जाऊन किंवा कुठल्या तरी शेतात जाऊन टाकायच्या. तसं मला जेव्हा ह्याच्या आधी मी गावाला जायचे तेव्हा हा प्रश्न मला खूप जास्त त्रासदायक वाटायचा. मग मी 5 दिवसाचे ते पॅड्स एकत्र करायचे गावाला आणि मग ते आई जाळून टाकायची पाठीमागे. पण ते सुद्धा व्यवस्थित म्हणजे चांगलं नाहीये. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये पॅड्स कुठे टाकायचे हा एक मोठा प्रश्न तयार झालेला आहे. ॲज वेल एज शहरामध्ये सुद्धा तो प्रश्न आहेच की ते वापरलेले पॅड्स टाकायचे कुठे. बरं, ते काही जण म्हणजे असेच पण टाकतात, कागदात गुंडाळत नाहीत. मग ते जे कचरा वेचक आहेत त्यांच्या हाताला लागतात, त्यांचा हायजीनचा प्रश्न निर्माण होतो.
तर कपच्या बाबतीत ह्या सगळ्या प्रश्नांना एकच उत्तर मिळालेलं आहे की तुम्ही रियूज करा हे. त्याच्यामुळे काय होतं, एकतर याला कापडासारखं फिलिंग नाहीये. हे तुम्ही 5 वर्ष वापरू शकता. 5 वर्ष हे इतका मोठा कालखंड आहे किंवा काळ आहे की त्या 5 वर्षामध्ये मी कितीतरी म्हणजे शेकडो पॅड्स वापरून फेकून देईन. पण हे एकच असेल तर ते शेकडो पॅड्स माझे फेकण्याचे मायनस होतील आणि माझ्या पुरता कचरा माझा होणार नाही. तर तो एक फार महत्त्वाची गोष्ट मला वाटते. हे कुठे उपलब्ध होतात तर सध्या ऑनलाईनच आपल्याला हे मागवावे लागतात. कारण आय डोंट नो वाय, पण मेडिकलमध्ये हे पॅड्स जसे आपल्याला सर्रास मिळतात तसं मेडिकलमध्ये कप आपल्याला मिळत नाही. मे बी त्याला मागणी नाही आहे, किंवा आता जसं आपल्या जवळपासचे सगळे लोक पॅड्स वापरतात. माझी आई किंवा बहीण किंवा आता नणंद, तर हे सगळे जण पॅड्स वापरतात. त्यामुळे कप फारसं कोण वापरत नाही. त्यामुळे डिमांड नाही म्हणून सप्लाय नाही, असं कदाचित ते गणित असेल आणि म्हणून आपल्या इकडे मेडिकलमध्ये मिळत नाही. पण ऑनलाईन तुम्हाला हे जरूर मिळतं. ऑनलाईन मी जसं सांगितलं की 12-13 ब्रँड्स आहेत, त्यांचे ऑनलाईन अवेलेबल आहेत, तुम्ही मागवू शकता. पी सेफचं हे 300 रुपयापासून सुरू होतं. सो 300 रुपयाला तुम्ही एक घेतात. आम्ही हे घेतलं होतं 300 रुपयाला. आता मला ते 5 वर्ष टिकणार म्हणजे पुरणार आहे. सो 300 रुपये माझे कधीच्या कधी वसूल झालेले आहेत. सो 300 रुपयाला हे मिळतं. अनेक वेगळे ब्रँड्स आहेत, चांगले ब्रँड्स आहेत, ते सुद्धा 500 पर्यंत जातात, काही त्याच्या पुढेही जातात. काही इंडियन ब्रँड्स आहेत, काही NGOs आहेत की ज्यांनी स्वतःचे कप्स तयार केलेले आहेत. ऋतू कप म्हणून एक सकाळी माझं बोलणं झालं ताईंशी तेव्हा मला कळलं. तर असे बरेचसे कपचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तुम्ही ते मागवा. आणि तुम्हाला जर काही किंतु असेल डोक्यात की हे आपल्याला सूट होणार की नाही, कोणतं मटेरियल आहे वगैरे, तर त्याची सगळी माहिती इकडे बॉक्सवरती लिहिलेली असते की हे FDA ने त्याला ग्रीन सिग्नल दिलेला आहे, अप्रुव्हल दिलेला आहे आणि ते 100% मेडिकल ग्रेड सिलिकॉन आहे. तर त्याची माहिती सगळी या बॉक्सवरती दिलेली असते. तर ती वाचूनही तुम्ही शुअर होऊ शकता. मला असं वाटतं की आपण ना हे सगळे प्रश्न ना मला कप घेताना जास्त पडले होते, पण वेरेस पॅड्स घेताना ना मी हे सगळे प्रश्न स्वतःला विचारलेच नाही की ते पॅड्स आपल्याला सूट होतील की नाही, हे होईल की नाही, मला तसं क्रॅशेस येतील की नाही वगैरे वगैरे. पण कप घेताना आपण हे सगळे प्रश्न विचारतो. हे एक अवेअरनेसच आहे माझ्या मते, जे आपण पॅड्स घेताना केलं नाही. सो हे कप घेताना तुम्ही या सगळ्या गोष्टीची काळजी घेताय, ही खूपच सुंदर गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपल्याला स्वतःलाच एक कॉन्फिडन्स येतो आणि आपण ते वापरतो. सो हे सगळे प्रश्न माझे संपलेले आहेत. तुम्ही तुमच्या गायनोकॉलॉजिस्टशी सुद्धा एकदा बोलू शकता याविषयी. त्यांना तुम्ही कन्सल्ट करू शकता, किंवा कोणता कप वापरायचा किंवा कसा वापरायचा, कसा इन्सर्ट करायचा, हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली करू शकता. मी माझ्या बहिणीच्या मार्गदर्शनाखाली केला होता. म्हणजे मार्गदर्शन म्हणजे ती बिचारी मला ती फक्त सपोर्ट म्हणून उभी होती आणि पण तिच्या असण्याने म्हणजे माझ्या घरच्यांच्या असण्याने मला जास्त कॉन्फिडन्स आला आणि मी ते इझिली करू शकले. त्याचा एक किस्सा सांगते. जेव्हा मी पहिल्यांदा कप मागवले तेव्हा माझ्या आईचा चेहरा असा विचित्र झाला होता. कारण तिला प्रश्नच पडला की हे आतमध्ये कसं घालायचं किंवा हे का आत घालायचं. म्हणजे मला बडबडायला लागली की हे काय आणलेलं आहे, उगाचच काहीतरी करत राहते, काहीतरी होईल वगैरे. मग तिला मी समजावलं शांतपणे बसून की असं असं त्याचं म्हणजे उपयोग आहे, असं आहे तसं आहे. तर मग तिला ते पटलं आणि आता म्हणजे ती आता प्रसारच करते. कारण ते शास्त्र असतं, जो कोण कप वापरतो तो त्याचा प्रसार करायला लागतो. सो ती पण आता ती प्रचारक झालेली आहे प्रॉपर आणि मी पण. सो नम्रता म्हणली की आतमध्ये घातल्यावर टोचत नाही का? नाही टोचत, कारण हे सिलिकॉन मटेरियल आहे. अगदी मऊ आहे, म्हणजे नरम आहे आणि स्मूथ आहे. त्यामुळे ते आतमध्ये घातल्यानंतर अजिबात टोचत नाही. पहिल्या दिवशी तुम्ही जेव्हा घालाल, पाळीच्या पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही ट्राय कराल, तेव्हा तुमच्या मनात असणार की मी आता कप घातलेला आहे. त्याच्यामुळे ते फक्त मनात राहतं की मी घातलाय असं. पण तो आतून टोचत नाही, कारण तो कोणत्याही प्रकारची इजा करत नाही आतमध्ये. आणि ही स्टेमही बाहेर टोचत नाही. म्हणजे अनेकांना प्रश्न पडतो की ती स्टेम बाहेर टोचेल का, मग त्या मसल्सना आपल्याला त्रास होईल का, तर ती नाही टोचत.
थोडासा एक पहिल्या दिवशी घातल्यानंतर आपल्याला जाणवेल, कारण आपल्याला सवय नसते. पण नंतर जसं तुम्ही म्हणजे दुसऱ्या दिवशी परत घालाल त्याच्यानंतर काहीच होणार नाही. अनेकींचा असा अनुभव आहे की ते पॅड घातल्यानंतर त्यांना तो व्यवस्थित वाटला नाही किंवा त्यांना ते व्यवस्थित हे नाही झालं, त्याच्यामुळे त्यांनी काढला आणि परत घातलाच नाही. तर माझं असं मत आहे त्याच्यामध्ये की पहिल्या वेळेला घातल्यानंतर तो सक्सेसफुल होईल इतके आपण प्रोफेशनल किंवा इतके आपण प्रो त्याच्यामध्ये अजूनपर्यंत झालेलो नसतो. सो मला असं वाटतं ज्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा ट्राय करता त्यावेळेला तुम्ही शांतपणे ट्राय करा. जर नाही झालं, डझंट मॅटर, तुम्ही शांतपणे म्हणजे तो दिवस जाऊ द्या आणि दुसऱ्या दिवशी मग तुम्ही ट्राय करा. किंवा तसंही नाही झालं तर तुम्ही जेव्हा तुमचा कमी फ्लोचा दिवस असतो त्या दिवशी तुम्ही ट्राय करू शकता, कारण तेव्हा तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नसते. आणि मोस्टली हे तेव्हाच ट्राय करा ज्या दिवशी तुम्ही घरात असाल, जिथे म्हणजे घर हे आपलं सेफेस्ट प्लेस आहे. सो घरात असताना तुम्ही हे ट्राय केलं तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि तुम्ही सगळेजण स्वतःचे वेगवेगळे अनुभव शेअर करू शकाल, इतका छान त्याचा अनुभव आहे. सो बरेच प्रश्नांची मी उत्तरं दिली आहे. अच्छा,